बोला गंगागिरी महाराज की, बोला नारायणगिरी महाराज की, बोला रामगिरी महाराज की। सनातन धर्माच्या संरक्षणाकरता आज आमची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे, याचा वेगळं समाधान। हिंदू धर्माच्या विरोधाच्या रोजच्या घटना घडतायत, त्या संबंधी एक आक्रमक भूमिका त्यांनी घेतली। ते आपल्या सर्वांचं दैवत हरिभक्त नामगिरी महाराज, कोणी त्यावेळी बोललं नाही, महाराज बोलले। आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्तपणे उभं राहण्याची आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपल्या सगळ्यांची म्हणून आवश्यकता आहे। आणि हा जो शनिदेवकाचा जो मंदिर हा जवळ बाहेर या ठिकाणी बांधायचा आपल्या उजव्या हाताला, बरोबर ना? तो साधारण त्याला 250 कोटी रुपये लागणार आहे। आणि त्या प्रकल्पाला मी आता मंजुरी देतोय आणि त्या कामाला लगेच आपण सुरू करतो। एकदा नामघोष करायचा आपल्याला, बोला श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की। तू थकून गेले आता, मोठे नाव येत नाही, किती मोठं नाव द्यायला पाहिजे। बोला गंगागिरी महाराज की, बोला नारायणगिरी महाराज की, बोला रामगिरी महाराज की। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो। धर्मवीर संभाजी महाराजांच्याही पावन स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो। जगाला शांततेचा संदेश देणारे, ज्यांनी पश्चादानाच्या रूपाने आपल्याला हा मंत्र दिला, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी मी नतमस्तक होतो। जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याही पावन स्मृतीला या ठिकाणी त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो। ज्या पांडुरंगाच्या आशेनं आस लावून आत्ता संपलेल्या आषाढी वारीमध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविक गेले, ते पांडुरंगाच्या चरणी मी त्यांच्या चरणी समर्पित होतो। आणि आज आपल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या पावन स्मृतीनं आणि पदस्पर्शानं खरं म्हणजे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, ते आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्त परायण परमपूज्य स्वामी रामगिरीजी महाराज, आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय संदीपनजी भुमरे, सरला बेट सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरिशरण गिरीजी महाराज, आपल्या या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माझे सहकारी मान्य रमेशजी बोरणारे, माजी आमदार सन्मान्य भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार सन्मान्य भानुदासजी मुरकुटे, माजी आमदार सन्मान्य भाऊसाहेब कांबळे, भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगरचे अध्यक्ष नितीनराव दिनकर, पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य प्रभाकरराव शिंदे, मान्य अविनाशजी गलांडे, कृष्णभाऊ डोणगावकर, दिनेशजी परदेशी। आता व्यासपीठावर सगळेच मान्यवर आहेत, ज्यांचं नाव राहिलं असेल माझ्याकडून तो माझा दोष नाहीये, ज्यांनी मला लिहून दिलंय। आता आजीचा उशीर आले, त्याचा त्यांचा दोष आहे। आता शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट अजितराव काळे उपस्थित झालेत आणि जमलेले सर्व आमचे माता भगिनी बंधू आणि तरुण मित्रांनो, आज
सद्गुरू गंगागीर महाराजांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्त्याचा ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला आहे आणि एक अखंड चालणारी 178 वर्षाची परंपरा या वर्षी सुद्धा शनी देवगाव आणि या परिसरातल्या ग्रामस्थांनी ती पुढे सुरू ठेवली म्हणून तुमचं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. तर 178 वर्ष ही परंपरा सुरू राहणं हे केवळ आध्यात्मिक विचाराचं अधिष्ठान या सप्त्याला मिळालं आणि मुळात द्विशताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या या सप्त्याचं मला वाटतं जगाच्या पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक वेळा नोंदी झाल्या. कारण हा काही कोणी एकट्याने सप्ताह केलेला नाहीये. हा लक्षावधी भाविकांनी परमेश्वराच्या प्रती असणारी त्यांची जी भावना आहे, सद्गुरू गंगागीर महाराजांच्या प्रती असणारी त्यांची जी भावना आहे, सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या प्रती असणारी त्यांची जी भावना आहे आणि आता समर्थपणे गादी चालवणारे सद्गुरू हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज आहेत त्यांच्या प्रती असणारा विश्वास आहे. मला वाटतं त्यामुळे या अखंड हरिनाम सप्त्याची परंपरा आज या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या सप्त्याचं एक वेगळेपण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. या सप्त्याला मी मागे एकदा म्हटलं कोणत्या गाड्या लागत नाही, पुढे कोणाची व्यवस्था करावी लागत नाही. आमच्या सभा म्हटले म्हणजे गाडीची सोय करा, पुन्हा दुपारचा काय त्याची सोय करा, जर दुपारी झाली तर संध्याकाळची काय सोय ते करा. परंतु असं कोणतंही मला वाटतं वातावरण या सप्त्यात नसतं. केवळ ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषणेत तल्लीन होऊन ही माणसं या सप्त्याकडे धावत राहतात. हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि या सप्त्याच्या निमित्तानं भक्तिरसामध्ये ही लोक स्वतःला सामावून घेतात. आणि मी सुरुवातीला म्हटलं की समाजानं उभे केलेलं हे सप्ताह जे आहेत ही खरं अध्यात्माची सगळ्यात मोठी शक्ती आहे. मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे. यंदा मी पंढरपूरला जेव्हा आषाढीला गेलो, मी दरवर्षीच जात असतो, पण मला अधिकारी सांगत होते की यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती पंढरपूरला आषाढीला. 26 लाखाच्या पेक्षा जास्त लोक आले. 2 वर्षापूर्वी मी पालकमंत्री सोलापूरचा असताना जी शिस्त लावली त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आमच्या गेले 2 वर्ष जाणाऱ्या भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. आपल्या नगर जिल्ह्यातून 221 दिंड्या जातात, त्या सगळ्या करमाळा मार्गे जातात. गेली 2 वर्ष आपण त्या करमाळा मार्गे जाणाऱ्या सगळ्या दिंड्याची सोय आपण स्वतः शासनाच्या मार्फत आपण करतो. यावर्षी सगळ्या ठिकाणी थांब्याच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मांडू द्या, पाण्याची सोय केली, डॉक्टरची सोय केली. तर करमाळाकडे जाताना काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये चोर घुसतात, तर चोराचा बंदोबस्त करण्याची काम आपण करतो. आज या सगळ्या वारकऱ्यांचा आशीर्वाद जो मिळतो तर निस्पृह आणि निस्वार्थी भावनेनं ते पांडुरंगाकडे जात असतात. एकच आस असते, नाही पांडुरंगाचं दर्शन झालं तर कळसं दर्शन तरी होईल या भूमिकेतून सगळी मंडळी जात असतात. आज हा सप्ताह सुद्धा लोकसहभागातून, लोकांच्या सहकार्यातून हा सप्ताह म्हणजे एक हरिनाम सप्ताह जो आहे ती अध्यात्माची एक प्रकारची आपल्या सरकारने एक पर्वणी आहे. नुसतं झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे इतके लोक आले. महाराज सप्ताह सुरू झाल्यानंतर काय रेकॉर्ड मिळतील मला माहिती अशी गोष्ट. आणि मग आमचा जो होणार या वर्षाचा सप्ताह जो आहे यासाठी सर्वांचं योगदान लागणारच आहे. परंतु मला वाटतं आतापर्यंत सगळ्या सप्ताहांच्या मध्ये हा सप्ताह उच्चार अशा प्रकारची मला या निमित्तानं भासली. तर म्हणजे आज विशेष करून मी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी आलो होतो आणि त्यावेळी म्हटलं होतं की आजच्या सप्त्यामध्ये सनातन धर्माच्या संरक्षणाकरता आज आमची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. याचं वेगळं समाधान.
हिंदू धर्माच्या विरोधात ज्या रोजच्या घटना घडतायत त्या संबंधी एक आक्रमक भूमिका ज्यांनी घेतली ते आपल्या सर्वांचं दैवत हरिभक्त नामगिरी महाराज. कोणी त्यावेळी बोललं नाही तर आमचे महाराज बोलले. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्तपणे उभं राहण्याची आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपल्या सगळ्यांची म्हणून आवश्यकता आहे. ते आपल्या पाठीमागे उभे नाही आहे. एवढी मोठी परंपरा त्यांना लाभलेली आहे. त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे हे मला निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे सत्याच्या निमित्तानं गावोगावी जे गावपट टिकून आहे, संस्कृतीचा वारसा टिकून आहे, त्या निमित्तानं मी म्हटल्याप्रमाणे जाणीवपूर्वक एका बाजूला हिंदू धर्माला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू असताना अशा प्रकारचे जे सोहळे संपन्न होत आहेत त्याला समाजाने अधिक पाठबळ देण्याची गरज आहे. अधिक ताकदीने उभं राहण्याची गरज आहे. या परमार्थाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी आपण प्रत्येकाने पावलपूल टाकलं पाहिजे. हे तुमचं आमचं कर्तव्य आहे हे करण्यासाठी. आणि म्हणून हिंदू धर्माचे अधिष्ठान अधिक बळकट करण्यासाठी हा 178वा जो सप्ताह आहे तो मला वाटतं न भूषो न भविष्य असं झाला पाहिजे अशी विनंती आपल्या सगळ्यांना करणार. मला या ठिकाणी तुमचे आमदार महोदय बोलणारे साहेब ते काय मला स्वस्त बसू द्यायला तयार नाही. मी आलो सुरुवातीला उद्घाटनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी बंधाऱ्याचा रस्ता वाहून गेला होता. तो रस्ता करून द्या म्हटले, तो रस्ता करून दिला. त्याला कठडे करून द्या कारण रात्रीची वेळ कठडे करून देतो ते काम सुरू आहे. कीर्तनाने लोक कीर्तन संध्याकाळी असतात ना, तर सुरक्षितपणे लोक जावेत. भक्त व्यवस्थित जातील पण काही लोकांची खात्री नाही. म्हणून त्या एकत्र आमच्या अधिकाऱ्यांनी आता पुलावर थांबून सांगितलं मजबूत झाले पाहिजे. जरी तो काही झाला तरी तो पडणारही पाहिजे. ते काम आपण पूर्ण करतो. श्रीरामपूर तो रस्ता भामा ठाणून याकडे येण्याचं खरंच झालं महाराज. त्या रस्त्याची सुद्धा दुरुस्ती करण्यास सूचना दिलेल्या आहे. त्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे श्रीरामपूर लोकांना काही अडचण येणार नाही. आणि हा जो शनिदेवकाचा जो बंधन हा जवळ बाहेर या ठिकाणी बांधायचा आपल्या उजव्या हाताला बरोबर ना, तो साधारण त्याला 250 कोटी रुपये लागणार आहे. आणि त्या प्रकल्पाला मी आता मंजुरी देतोय आणि त्या कामाला लगेच आपण सुरू करतो. महाराजांचं पैसे किती नाही मला त्या फार पैसे 250 कोटी रुपये लागणार म्हणजे काही फार मोठी रक्कम नाही आहे. आपण ती काम सुरू करू. या भागातल्या सगळ्या 10-15 गावाच्या लोकांच्या जीवनामध्ये शेती व्यवस्थेला कायमस्वरूपी शाश्वत अशा प्रकारचं पाणी देण्याचं काम या शनिदेवकाच्या बंदरातून होईल अशा प्रकारची मी आपल्याला खात्री करतो. आणि म्हणून आज मला आनंद होतोय. तर म्हणजे या सप्ताह ज्या ठिकाणी होतोय या ठिकाणी आमचे 4 पिढ्याचं नातं आहे. गोंडेगाव, लोणी, फलके, आठळेची आमचे मुखेडचे आहेत. आमचं चेंडूफळ पुढे गेला पवारा. उद्या अनेक वर्षाचे माझे खरं संबंध आहे. पण आज एक आपल्या घरी आल्यासारखी भावना आहे, आपल्या कुटुंबात आल्यासारखी भावना आज मला या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त केली पाहिजे. मी आपल्या सर्वांना या सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. ऐतिहासिक सप्ताह होण्याकरता आमच्याकडनं जे काही योगदान लागेल ते निश्चितपणे आम्ही करू अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो. मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.